गणेशाय नमः. सध्या सुंदर पवित्र असा फाल्गुन महिना सुरू आहे, जो भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित आहे. महाशिवरात्री लवकरच येत आहे आणि या वर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी येत आहे. या निमित्ताने आपण भगवान शिवांशी संबंधित ही सुंदर पौराणिक कथा ऐकत आहोत. तर आपण आपली फाल्गुन महिन्याची कथा मालिका सुरू ठेवूया आणि आजची फाल्गुन महिन्याची कथा ऐकूया. आजची कथा सुरू करूया. फाल्गुन महिन्याच्या कथा मालिकेच्या मागील भागात आपण पाहिले की विश्वरूपाचा वध केल्यानंतर भगवान इंद्रावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप लावण्यात आला. त्यामुळे ब्रह्महत्या सतत त्यांचा पाठलाग करत होती. त्या भीतीने इंद्रदेव पाण्यात लपून बसले. त्यानंतर सर्व देव गुरु बृहस्पतीसह इंद्रदेवाच्या शोधात नदीकाठी पोहोचले. गुरुदेवांना पाहून इंद्र वर आले आणि दिनहीन होऊन अज्ञानवश त्यांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल, महान अपराधाबद्दल विचार करत व प्रायश्चित्त करत देवराज इंद्र गुरु बृहस्पतींना म्हणाले, गुरुदेव, यावेळी मी कोणता योग करावा? मी पालन करण्यायोग्य धर्म कोणता आहे? कृपया मला सर्व काही सांगा. मग उदार मनाचे गुरु बृहस्पती हसतात आणि म्हणतात, हे देवाच्या राजा, आज तुम्ही तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ भोगत आहात. धार्मिक विद्वानांनी ब्रह्महत्येसाठी कोणतेही प्रायश्चित्त सांगितले नाही. याचे भोग भोगावेच लागले तरच त्याचा क्षय होईल. त्यांच्या मते ब्रह्महत्येसाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही. धार्मिक शास्त्राचे विद्वान फक्त नकळत केलेल्या पापासाठी उपाय सांगतात. स्वेच्छेने आणि जाणून बुजून केलेल्या पापासाठी कोणताही उपाय नाही. जाणून बुजून आणि स्वेच्छेने केलेले पाप हे अनिच्छेने किंवा नकळत केलेल्या पापाच्या श्रेणीत येत नाही. दोन्ही प्रकारच्या पापांचे प्रायश्चित्त विशिष्ट विषय वस्तूवर आधारित निश्चित केले जाते. जाणून बुजून केलेल्या पापासाठी प्रायश्चित्त म्हणून मृत्यूची तरतूद आहे आणि नकळत केलेल्या पापासाठी विशिष्ट प्रायश्चित्त आहेत. म्हणून तुम्ही केलेले पाप अजाणतेपणे केले गेले नव्हते. तुम्ही जाणून बुजून विद्वान पुजारी ब्राह्मणाला मारले आहे, म्हणून ते रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्ही मरेपर्यंत या पाण्यातच स्थिर राहा. हे दुर्मती इंद्रा, तुम्ही ब्राह्मण मारताच तुमच्या यज्ञाचे फळ नष्ट झाले. ज्याप्रमाणे छिद्र असलेल्या भांड्यात थोडेसेही पाणी शिल्लक राहत नाही, त्याचप्रमाणे पापी माणसाचे पुण्य प्रत्येक क्षणी नष्ट होते. देव गुरु बृहस्पती यांचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला, हे गुरुदेव, माझ्या दुष्कर्मामुळे माझ्या हे नशिबी आले आहे, यात काही शंका नाही. पण आता तुम्ही ताबडतोब या देवगण व ऋषीसह अमरावतीपुरीला जा आणि देवांचे आणि संपूर्ण जगाचे कार्य पूर्ण करा आणि तुम्हाला जो योग्य व चांगला वाटेल तो इंद्र म्हणून निवडा. या ब्रह्महत्याने प्रभावित झाल्यामुळे मी आता मृतासारखाच झालो आहे. इंद्राने असे म्हणताच सर्व देवगुरु बृहस्पतींचे नेतृत्व करून ताबडतोब अमरावतीपुरीला परतले आणि त्यांनी सची समोर इंद्राचे विचार सविस्तरपणे सांगितले. सर्व देव राज्य चालवण्यासाठी आपण काय करावे याचा विचार करू लागले. त्याच वेळी अत्यंत तेजस्वी असे श्री नारद मुनी त्यांच्या इच्छेनुसार फिरत असताना तिथे पोहोचले. देवांनी प्रणाम केल्यानंतर ते म्हणाले, हे देवांनो, तुम्ही सर्व असे का वागत आहात? त्यांच्याकडून याबद्दल विचारल्यावर देवांनी देवराज इंद्राच्या सर्व कथा सांगितल्या आणि मग नारद मुनी म्हणाले, हे देवांनो, मी इंद्राच्या या सर्व कथा आधीच ऐकल्या आहेत. म्हणून या महापापामुळे देवराज इंद्राने आपले सर्व श्रेष्ठत्व गमावले. आता सर्व देव सर्वशक्तिमान आहेत आणि तपश्चर्या आणि पराक्रमाने परिपूर्ण आहेत. म्हणून तुम्ही लोकांनी चंद्रवंशी राजा नहुष यांना इंद्र बनवावे आणि त्याला या राज्याचा शासक बनवावे. महात्मा नहुष याने यज्ञ दीक्षा घेतल्यानंतर 99 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. सर्व देव आणि महर्षींनी देवराज इंद्राचे राज्य चंद्रवंशी राजा नहुषाच्या स्वाधीन केले आणि तेव्हापासून अगस्त्य आदी सर्व महर्षी नहुषाच्या सेवेत उपस्थित राहू लागले. गंधर्व, अप्सरा, यक्ष, विद्याधर, महानाग, सूप आणि पक्षी देखील नहुषाची सेवा करू लागले. अशा प्रकारे उत्कृष्ट कलांनी सजलेला आणि सर्व देवतापेक्षा श्रेष्ठ असलेला राजा नहुष स्वर्गाचा अधिपती झाला. तेव्हा एक गोष्ट त्याला त्रास देऊ लागली आणि राजा नहुषाने देवांना विचारले, इंद्राणी आतापर्यंत माझ्याजवळ का आली नाही? याचे कारण काय आहे? तिला ताबडतोब बोलवा.
नहुषाकडून हे ऐकून उदार मनाचे बृहस्पती सचीच्या महालात गेले आणि तिला म्हणाले, हे कल्याणी, इंद्राच्या दुष्कर्मामुळे आपण सर्वांनी नहुषाला येथे राज्य करण्यासाठी आणले आहे, परंतु तुझी या विरुद्ध तीव्र नाराजी आहे, म्हणूनच तू आतापर्यंत तिथे प्रकट झाली नाहीस. सचीने हसत हसत पापरहित गुरु बृहस्पतीजींना सांगितले की नहुष मला मिळवण्यास पात्र नाही. तुम्ही स्वतः खोलवर विचार करा आणि पहा की तो मला मिळवण्यास पात्र आहे का. मी दुसऱ्याची पत्नी आहे. जर त्याला मला मिळवायचे असेल तर त्या अज्ञानी व्यक्तीला सांगा, जो वाहन बनण्यास सक्षम नाही अशा वाहनावर बसून येथे यावे आणि मगच तो मला मिळवू शकेल. तथास्तु म्हणत बृहस्पतीजी निघून गेले आणि त्यांनी सची देवीने सांगितलेले सर्व शब्द वासनेने ग्रासलेल्या नहुषाला जसेच्या तसे सांगितले. नहुष वासनेने आकर्षित होत होता. तो म्हणाला, ते खरे आहे असे म्हणत त्याने सची देवीची शर्त स्वीकारली. मग तो आपल्या मनात विचार करू लागला की वाहनाची उकल काय आहे, ती कोणती गोष्ट आहे जी वाहन बनविण्यास सक्षम नाही. मग त्याने ठरवले की एक तपस्वी ब्राह्मणच आहे जो वाहन बनविण्यास सक्षम नाही. आज मी त्यालाच माझे वाहन बनवीन. आज मी 2 तपस्वी ब्राह्मणांकडून इंद्राणीला वाहन म्हणून नेऊन देईन, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. या निर्णयानुसार वासनेने ग्रस्त नहुषाने पालखी 2 ब्राह्मणांना दिली आणि स्वतः त्या पालखीत बसून म्हणाला, साप साप, शिखरावर ये, शिखरावर ये. नहुषाच्या म्हणण्यावर एका तपस्वी ब्राह्मणाला राग आला. त्याने त्याला शाप देऊन खाली फेकले. नहुष अजगर बनला आणि स्वर्गातून खाली येऊन पडला. उच्च पद मिळाल्यानंतरही ब्राह्मणांच्या शापामुळे तो नरकात पडला. राजा नहुषाच्या बाबतीत घडले तसेच त्याच्यासारखे वागणाऱ्या सर्वांवरही घडते. राजसत्तेच्या सामर्थ्याने वाहवत जाणाऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. राजसत्तेच्या सामर्थ्यामुळे जे आंधळे, दुष्ट, कामुक आणि सांसारिक सुखामध्ये मग्न होतात ते ब्राह्मणांचा अपमान करून अपवित्र नरकात पडतात. म्हणून ज्ञानी माणसाने विचारपूर्वक काय योग्य आहे हे जाणून घ्यावे. जर त्याला या लोकात आणि परलोकात सुख मिळवायचे असेल तर त्याने कठोर परिश्रम करावेत आणि उच्च पद मिळाल्यानंतर त्याने कधीही निष्काळजीपणा करू नये. त्याने नेहमी आपल्या कर्तव्याची काळजी घ्यावी. अशा अनुचित कृत्यामुळे राजा नहुष एका अतिशय भयानक जंगलात अडकला. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली नाही तोच पुन्हा देवलोकात अराजकता पसरली. त्यावेळी सर्व देव विचलित झाले आणि म्हणाले, अरे, या दुष्ट आत्म्यामुळे या राजाला खूप त्रास झाला आहे. त्याला या नश्वर जगात स्थान होते ना स्वर्गात. महापुरुषाचा अनादर केल्यामुळे त्याचे सर्व गुण जळून खाक झाले आणि आता पृथ्वीवर यज्ञ करणारा दुसरा कोणताही राजा दिसत नव्हता जो इंद्राच्या सिंहासनावर अभिषेक करून बसवला जाऊ शकेल. त्यामुळे सर्व देव, ऋषी, नाग, गंधर्व, यक्ष, पक्षी, किन्नर, चरण, विद्याधर, अनुशासन, राक्षस, अधिकारी आणि मानव चिंतेत पडले आणि त्यानंतर देवांनी मिळून काय उपाय शोधला हे आपण उद्या सकाळी आपल्या स्वतःच्या भक्तिविश्व या चॅनलवर याच फाल्गुन महिन्याच्या कथा मालिकेच्या पुढील भागात ऐकूया. हर हर महादेव.